शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळी सकाळी इकडे माझं घरात झाडू वगैरे मारण्याचं काम चालू होतं. त्यानंतर मुलांना नाश्ता करणं आता चालू मम्मी झालं. आमच्या नाश्त्यासाठी आता आम्हाला भजी बनवते. आता मम्मीची चाललेली आहे गडबड. आता मम्मी काय करते ते आपण बघूया. मम्मी काय करते? काय बनवते? तिखट डाळ भात आणि पालक पनीरची भाजी बनवते. तू जाणार आहे का तनिषला सोडायला? आज पप्पा आहेत ना, मग पप्पा जाणार, नाहीतर मग मी जाते पप्पा नसते की. हे तू तिखट डाळीसाठी बनवते? आता मी कांदा खोबरा वगैरे भाजायला घेतले पालक पनीरच्या भाजीसाठी. इथे मी पालक घेतली होती पालक पनीरसाठी. ती स्वच्छ पाण्याने अशी मी 2 वेळा धुवून घेतली. त्यानंतर मी तिला गरम पाण्यामध्ये उकळत्या शिजायला घातली. त्याच्यावरती नंतर गॅस थोडा फास्ट करून त्याच्यावरती झाकण ठेवलं. आधी चालली आता इथे पालक पनीर करायची तयारी. इथे लावले मी पालक शिजायला आणि ह्याच्यामध्ये पनीर तळून घेते, थोडं फ्राय करून घेते. इथे मी पालक थंड करून घेतली होती आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती बारीक पेस्ट करून घेत होती. हे बघा, बारीक पेस्ट केले. त्यानंतर मी पनीर तळलं होतं आणि गरम मसाला, हळद, मीठ, मसाला, वाटण हे सगळं घेतलं होतं. कढईत तेल घातलं 2 पळी. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते घातले, तेजपत्त्याची पाने, आणि हळद घातली, लाल तिखट घातलं, आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, आणि त्यानंतर त्यात थोडंसं आपलं वाटण केलेलं घातलं. वाटणची रेसिपी मी तुम्हाला दाखवेलच नंतर. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला घातला आणि चांगलं असं फ्राय करून घेतलं ते तेलामध्ये. वाटण फ्राय झाल्यावर त्यात थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे आणि ते पण फ्राय करून घेतलं चांगलं असं. त्याच्यानंतर मी पेस्ट केलेली पालक घातली. पालक चांगली फ्राय करून घेतल्यावरती त्याच्यावरती बघा चांगली अशी फ्राय करून त्याच्यावर झाकण ठेवलं मी. नंतर परत एकदा हलवून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं त्याच्यात आणि मग चांगलं फ्राय झाल्यावर त्याच्यावर तळलेले पनीर असे घालून घेतले. हे बघा आता, आणि बारीक गॅस करायचं आपलं पूर्ण आणि झाकण ठेवायचं आणि नंतर थोड्या वेळाने बघायचं. बघा पालक होत आले आता. हे बघा इथे आता आपली पालक पनीरची भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. संध्याकाळी क्लासला जाण्यासाठी तनिषचा आवरून देत होती. चला ब्लॉगला इथेच एंड करते. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.